नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा मराठा आरक्षणासाठी अनुकूल आहे आणि आता मराठा समाजाला पक्क आणि कायमचं आरक्षण द्यायला काहीही अडचणी नाहीत, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. फुलंब्री मतदारसंघातल्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी काल गेले होते तेव्हा त्यांनी हे विधान केलंय. आमच्या सरकारनं आरक्षणासाठी कायदेतज्ञांची मोठी फळी उभी केली आहे आणि आरक्षणाबाबत बारकाईनं अभ्यास केला जातोय, असंही त्यांनी म्हटलंय. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की ह्या आयोगाने खूप वर्षानंतर मराठा समाजाला मागास म्हटलं असेल. हे मागास म्हटलं असेल तर आता मराठा समाजाला आरक्षण देणं सोपं आहे. हे आरक्षण कुठल्याही ह्या आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार देणार आहे. मोर्चे काढून सरकारला डिस्टर्ब करणारे काही होणार नाही. 10 दिवस आपल्या हाताशी आहेत. त्या 10 दिवसामध्ये सरकारला शांतपणे काम करू द्या आणि सरकारला इनपुट द्या की हे आपल्याला आरक्षण कसं टिकवता येईल. आणि मराठा आरक्षणाचं विधेयक याच हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करू असं आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलंय. चर्चा होईल आणि हे विधेयक सुद्धा तांत्रिकदृष्ट्या कुठेही त्याला म्हणजे गालबोट लागणार नाही किंवा कुणी अपात्र करू शकणार नाही. अशा पद्धतीनं शासन हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांच्या पूर्ण पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी तयार आहे. मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा शासन प्रयत्न करेल. विधेयक मंजूर होणार आणि साहेब म्हटल्याप्रमाणे 1 डिसेंबरला चांगली भेट मिळणार. दरम्यान मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, असं विधान केलेलं आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी. मराठा आरक्षणाला आमचा सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर जे आहे हे जे आमचं 27% 30% आरक्षण जे काय आहे त्याच्यामध्ये राहिले फक्त ते 17-19%च राहिलं ओबीसीना खरं म्हणजे आरक्षण, त्याला धक्का लावू नये. आणि आता एक महत्त्वाची बातमी प्रवाशांसाठी. कारण आज मध्य रेल्वेवर एक मोठ्या प्रमाणात मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. कारण कल्याणचा 100 वर्ष जुना पत्री पूल पाडला जाणार आहे आणि म्हणूनच रेल्वेवर हा 6 तासांचा ब्लॉक असेल. लोकलच्या 170 फेऱ्या त्यासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल. मध्य रेल्वेकडून सकाळी 9:30 हा ब्लॉक सुरू होईल आणि यामुळे ठाणे ते कल्याण दरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रदीप, किती वाजता या सगळ्या कारवाईला सुरुवात होते आणि कशा रीतीने त्याची पूर्वतयारी केली जाते? 9 वाजता हा मेगा ब्लॉक जो आहे तो चालू होईल. तो तब्बल 6 तास हा मेगा ब्लॉक चालेल. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान जे पत्री पुलाचा जो वरचा भाग आहे तो 2 भल्या मोठ्या क्रेनने उचलला जाईल. ज्या पत्री पुलाची जी डोंबिवलीची बाजू आहे आणि दुसरी जी कल्याणची बाजू आहे, या दोन्ही बाजूला 2 भल्या मोठ्या क्रेन आता लावून ठेवलेल्या आहेत. इकडे काही जे पोल्स आहेत या पोल्स सुद्धा त्यांनी बांधून ठेवलेल्या आहेत. त्या पोल्सच्या जागे आणि ज्या क्रेनच्या साह्याने हा पत्री पूल उचलून साईडला ठेवला जाईल. दरम्यान ज्या डोंबिवली ते सीएसटी या लोकल चालू असतील आणि कल्याण ते कर्जत असेल, कसारा असेल या लोकल चालू असतील. केडीएमटीने सुद्धा विशेष बस सेवा दिली आहे. डोंबिवली स्टेशन ते कल्याण स्टेशन अशा विशेष बस सेवा दिली आहे. जर पत्री पुलावर ट्रॅफिक झालं किंवा बघायची गर्दी झाली तर विठ्ठलवाडी मार्गे सुद्धा बस सोडण्यात येणार आहे, अशी अधिक माहिती आपल्याला केडीएमटीने दिलेली आहे. धन्यवाद प्रदीप. या माहितीबद्दल. आपण बघतोय प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बस सेवा देखील उपलब्ध असेल, पण महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल 6 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे.